मकर राशी ऑगस्टमध्ये मोठा बदल, मोठी बातमी मिळणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिना हा तुम्हाला सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. हा काळ ठरू शकतो कोणत्या बाबतीत सकारात्मक फळ देणारे. चला पाहूयात पुढे. नोकरी करणाऱ्यांबद्दल, नोकरदार वर्गासाठी हा महिना मेहनतीचा असेल. थोडासा कामाचा ताणसुद्धा वाढू शकतो, पण तुमच्या शिस्तीमुळे आणि तुमच्या सातत्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या उत्तरार्धात 15 ऑगस्टनंतरचा काळ चांगला संधी देणारा असणार आहे. मित्रांनो, सहकाऱ्यांशी वाद टाळणे आणि कामावर लक्ष केंद्रित करणे हाच तुम्हाला ऑगस्ट महिन्यात दिला जाणारा सल्ला आहे. व्यावसायिकांचा विचार करता व्यवसायासाठी हा महिना प्रगतीचा ठरेल. खास करून जुने आणि रखडलेले व्यवहार या महिन्यात पूर्ण होऊ शकतात. भागीदारी व्यवसायात करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी आणि नवीन करारांवर सह्या करताना कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी या महिन्याचा शेवटचा 15 दिवसाचा काळ अनुकूल मानला जात आहे. तसं तर हा महिना आर्थिकदृष्ट्या संमिश्र राहणारे म्हणजे उत्पन्नाचे स्तोत्र आहे. परंतु अचानक काही अनावश्यक खर्च तुमच्या समोर येऊ शकतात. आता जुनी काही गुंतवणूक तुम्ही आधीच केली असेल किंवा मालमत्तेबाबत काही व्यवहार चालू असतील तर त्या गोष्टींना लाभ होण्याची शक्यता आहे. पण महत्त्वाचा सल्ला व्यावसायिकांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि एकंदरीतच मकर राशीसाठी आर्थिक दृष्टीने विचार न करता या महिन्यात बजेटमध्ये जरा राखूनच घ्या. अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळणे टाळा, म्हणजे तुम्हाला या महिन्यात पैशांची अडचण येणार नाही. घरातील वातावरण सामान्यतः शांत राहील. कुटुंबियासोबत काही उदाहरणे किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मात्र तुम्हाला मिळेल आणि त्यातून तुमचं मन प्रसन्न होईल. भावा-बहिणींचा सहकार्य लाभेल. मात्र जोडीदाराशी लहान-सहान गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात आणि हे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्यांना आता लग्न करायचे आहे, जे स्थळ बघतायत, जे विवाहात उत्सुकता आहेत, त्यांच्यासाठी या महिन्यात लग्नाचे योग आहेत का, हा एक प्रश्न सामान्यतः विचारला जातोय. तर ज्यांचं लग्न ठरण्याचे अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हा महिना एखादी चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. ऑगस्टच्या मध्यानंतर नवीन स्थळ येण्यासाठी किंवा बोलणी पुढे सरकण्यासाठी चांगले योग जुळून येत आहेत. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी नवविवाहित किंवा नाते हे बदलण्यासाठी सुद्धा हा काळ सकारात्मक आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यमच राहील. कामाच्या तणावामुळे थकवा आणि डोकेदुखीचे, पाठीचे त्रास जाणवू शकतात. पचनाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम, प्राणायाम या गोष्टी केल्यास मानसिक शांततेचा लाभ होईल. विद्यार्थ्यांना मात्र या महिन्यामध्ये भरपूर मेहनत घ्यावी लागेल. एकाग्रता काही प्रमाणात डलण्याची शक्यता आहे आणि ती टिकून राहण्यासाठी मेहनत करावी लागेल. अभ्यासाचं नियोजन करावे लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याच्या उत्तरार्धात यश मिळण्याचे चांगले योग आहेत. मुलांच्या आयुष्यात भरपूर अडचणी येत असतात. कष्ट केल्याशिवाय त्यांना काहीही मिळत नाही. हा अनुभव तुम्हाला आला असेल आणि यातून मार्ग काढण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्र तुम्हाला सुचवत आहे. ते उपायापैकी एक उपाय म्हणजे दर शनिवारी शनी मंत्राचा जप करणे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे. जर तुम्हाला दर शनिवारी हे शक्य झालं तर तुमचं आयुष्य थोडं सोपं होईल. कारण मकर राशीचा स्वामी शनी देवता आहेत. म्हणूनच शनीची उपासना करण्याचा सल्ला त्या लोकांना दिला जातो. त्याचबरोबर दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करणे सुद्धा तुमच्यासाठी लाभाचे ठरू शकतं. मकर राशीच्या लोकांनो, गरीब गरजू व्यक्तींना दान करायला विसरू नका. मग ते अन्नदान असतील,
वस्त्रदान असेल, असं कोणत्याही स्वरूपाचं तुम्ही दान करू शकता. पण प्रत्येक महिन्यात थोडं तरी आपल्या ऐपतीप्रमाणे दान अवश्य करावे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ऑगस्ट महिन्यात मकर राशीच्या लोकांनी संयम ठेवून काम केल्यास सर्व क्षेत्रात त्यांना उत्तम यश मिळू शकते. मंडळी, मकर राशीचे लोक प्रचंड जबाबदारी असतात. आपल्या मुलांसाठी ते काहीही करायला तयार असतात. मुलांचे भविष्य घडवण्यासाठी आणि पूर्ण प्रयत्न करायला यांची तयारी असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम शनेश्वराय नमः.